नमस्कार, मी सोनाली कुलकर्णी आणि माझ्याशी प्लस डिनर या युट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे. आणि उपासानिमित्त आपण आज बनवत आहोत मस्त असे साबुदाण्याचे चीज बॉल्स. बघू शकता इकडे मस्त बनवलेले आहेत. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी तुम्हाला दाखवते. साबुदाण्याचे वडे खाऊन कंटाळा आला असेल तर कशा पद्धतीने आपण छान असे साबुदाण्याचे चीज बॉल बनवू शकतो. रेसिपी शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. उपवासासाठी साबुदाण्याचे चीज बॉल बनवण्यासाठी मी इकडे 1.5 वाटी साबुदाणा 5 ते 6 तास चांगला भिजवून घेतलेला आहे. आता तुम्ही बघू शकता एकदम मऊसर असा आपला साबुदाणा इकडे भिजलेला आहे. तर त्याच्यासाठी मी इकडे अजून काय घेतलेलं आहे तर 3 बटाटे उकडून घेतलेले आहेत, 4 ते 5 मिरच्या आणि साधारण 1 इंचभर आलं याचा ठेचा करून घेतलेला आहे. एक अर्धा चमचा लाल मिरची पावडर घेतलेली आहे, 1 चमचाभर साखर घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. त्याचबरोबर 1 पाऊण वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे. आणि चीज बॉल बनवण्यासाठी इकडे आपण अमूलचे चीज घेतलेले आहेत, चीज क्यूब घेतलेले आहेत. तशा पद्धतीने आपण हे सगळं साहित्य घेतलेलं आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण बटाटे सोलून घेऊया. उघडलेल्या बटाट्याचा साल काढून झाल्यानंतर आपण ते बटाटे अशा पद्धतीने खिसून घ्यायचे आहेत. साबुदाण्यावरती डायरेक्ट खिसले तरी चालेल. इकडे उकडलेले बटाटे चांगले खिसून झाले की आता आपण राहिलेले जे इन्ग्रेडियंट आहेत ते सगळे घालून घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा मिरची पावडर घालून घ्यायचे. मिरची पावडरने आपल्या ह्या चीज बॉलला कलर छान येतो, आणखीन टेस्ट पण चांगली येते. त्याचबरोबर आपण हिरवी मिरची चा जो ठेचा करून घेतलेला आहे, हिरवी मिरची आणि आलं तो दोन्ही मिक्स केलेला जो ठेचा आहे तो घालायचा आहे. त्यानंतर साखर घालायची. साखर ही ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घातलीत तरी चालेल तुम्हाला आवडत नसेल तर. पण साखरेने पूर्ण जे आपण चीज बॉल बनवतो त्याला चांगली टेस्ट येते, त्याचबरोबर टेस्ट बॅलन्स पण होते. त्याचबरोबर आपण इकडे चवीनुसार मीठ घातलेलं आहे. साधारण मी इकडे 2.5 ते 3 चमचे मीठ घातलेलं आहे. पाऊण वाटी शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे. आणि आता हे सगळे इन्ग्रेडियंट्स घालून झाल्यानंतर आपण हाताने सगळे छान असे हे एकजीव करून घ्यायचं आहे. जसे आपण साबुदाणे वडे बनवण्यासाठी आपण हे मिश्रण तयार करून घेतो त्याच पद्धतीने आपण हे सगळं मिश्रण एकजीव करून चांगलं तयार करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर उपासाला कोथिंबीर चालत असेल तर तुम्ही यामध्ये कोथिंबीर बारीक चिरून घातली तरी चालेल. त्याचबरोबर जिरे पण अख्खे जिरे घालायचे असतील तर तेही तुम्ही घालू शकता. आणि सगळे इन्ग्रेडियंट्स हाताने असे छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत. इकडे चीज बॉल बनवण्यासाठी साबुदाण्याचं मिश्रण तयार करून झालेलं आहे. आपण आता अमूलचे चीज क्यूब घेऊया. आपल्याला अमूलचे हे चीज क्यूबचे ना स्लायसेस तयार करून घ्यायचे, छोटे छोटे पीसेस करून घ्यायचे आहेत. साधारण इकडे मी एका क्यूबमध्ये 8 पीस तयार करणार आहे. सगळ्यात आधी 4 पीस तयार करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर एक पीस आहे तो कट करून काय करायचं आहे अजून एक पीस तयार करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने मी इकडे 8 पीस करून घेतलेले आहेत. तुम्हाला जर जास्त चीज हवं असेल तर तुम्ही डायरेक्टली एका अमूल चीज क्यूबचे 4 भाग करून घेतले तरी चालेल. आता आपण इकडे थोडंसं तेल घ्यायचं आहे. शेंगदाणा तेल घ्या किंवा तूप घ्या, हाताला लावून घ्यायचं आहे. थोडं साबुदाण्याचं मिश्रण जे आहे ते हातात घ्यायचं आहे, त्याला थोडंसं तेल लावायचं आहे आणि त्याला मध्येच ना होल करायचा आहे. आणि चीजचा जो एक क्यूब आहे ना तो मध्ये ठेवायचा आहे. आणखीन गोल आपण हाताने तो लाडू जसा वळतो तसा गोल पद्धतीने त्याला बॉलचा आकार द्यायचा आहे किंवा लाडवासारखा त्याला आकार द्यायचा आहे गोल गोल. म्हणजे आपला साबुदाण्याचे हे चीज बॉल तळण्यासाठी रेडी होतील. आपण ज्यावेळेला हे चीज बॉलचे बॉल्स तयार करतो त्यावेळेला चीज मधोमध घातल्यानंतर त्याच्या भोवतीचं जे आवरण आहे ना ते जरा थोडंसं जास्त प्रमाणात पाहिजेल आहे. म्हणजे काय होणार आहे, तेलात आपण तळू त्यावेळेला चीज बॉल आपले हे फुटणार नाहीत. तर इकडे मी अशा पद्धतीने सगळे चीज बॉल्स तयार करून घेतलेले साबुदाण्याचे तळण्यासाठी. हे साबुदाण्याचे चीज बॉल तळण्याची आपण तयारी करूया. गॅसवरती आपण कढई ठेवून त्याच्यामध्ये शेंगदाणा तेल घेऊया. शेंगदाणा तेलमध्ये आपण हे चीज बॉल तळणार आहोत. तुम्हाला तुपामध्ये तळायचे असेल, शालो फ्राय वगैरे करायचं असेल तर तुम्ही तेही करू शकता. तर तेल आपल्याला चांगलं गरम करायचं आहे. एकदा तेल चांगलं कडकडीत गरम झालं की गॅस एकदम लो करायचा आहे. आणि साबुदाण्याचे मी इकडे 2 चीज बॉल सोडलेले आहेत आणि आपल्याला एकदम लो गॅसवरती हे चीज बॉल गोल्डन कलर होईपर्यंत छान असे तळून घ्यायचे आहेत.
मी लो गॅसवरती हे चीज बॉल तळते, कारण काय होतं, जास्त जर उष्णता लागली तर आपले आतलं चीज आहे ते पागळून चीज बॉल्स हे फुटण्याची शक्यता असते. त्याच्यामुळं आपण लो गॅसवरती हे चीज बॉल तळायचे आहेत आणि सतत हलवायचं नाही आहे. एकदा खालून छान असे थोडेसे क्रिस्पी झाले की मग आपण हळूच पलटायचे आहेत ते. ज्या पद्धतीने आपण साबुदाणे वडे तळतो त्याच पद्धतीने आपण हे चीज बॉल पण तळत आहोत. फक्त आपण गॅस काय आहे मीडियम न ठेवता आपण लो फ्लेमवरती ठेवलेला आहे. आणि इकडे तुम्ही बघू शकता आपला चीज बॉल आहे तो कुठल्याही प्रकारे फुटलेला नाही आणि मस्त असा गोल्डन कलरवरती आपण तळलेला आहे. आता आपण तो एका टिश्यू पेपरवरती काढून घेऊया, म्हणजे जे एक्स्ट्राचं ऑइल असेल ते सगळं निघून जाईल. आणि इकडे तुम्ही बघू शकता आपला चीज बॉलला किती मस्त असा कलर आलेला आहे, एकदम गोल्डन झालेला आहे. अशाच पद्धतीने आपण राहिलेले सगळे चीज बॉल तळून घेऊया. तर तुम्ही इकडे बघू शकता आपले मस्त टेस्टी असे साबुदाणा चीज बॉल्स तळून झालेले आहेत. कलर सुद्धा किती सुंदर आलेला आहे. हे चीज बॉल तुम्ही नुसते सुद्धा असेच खाऊ शकता, पण त्यासोबत आपण एक मस्त चटकदार अशी शेंगदाण्याची चटणी बनवतो. तर इकडे मी भाजलेले अर्धा वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण थोडीशी टेस्ट बॅलन्स करायला साखर घालणार आहोत, एक अर्धा चमचा. त्याचबरोबर एक चमचाभर मीठ घालायचं आहे. हे सैंधव मीठ मी इकडे वापरत आहे. त्याचबरोबर एक चमचाभर लाल मिरची पावडर घालायची आहे आणि पाऊण वाटी ताजं असं दही घालायचं आहे. तुमच्याकडे थोडंसं आंबट दही असेल तेही घातलं तर तुम्ही चालेल. आणि हे सगळं मिश्रण जे आहे ते आपण मिक्सरवरून वाटून घेऊया, म्हणजे आपली शेंगदाण्याची चटणी अशी छान तयार होईल. आणि इकडे आपण शेंगदाण्याची ही चटणी वाटून घेतलेली आहे. थोडीशी चटणी घट्टसर झाली आहे म्हणून त्याच्यामध्ये आपण थोडंसं दह्याच्या वाटीतच थोडंसं पाणी घालून ते पाणी ह्या चटणीमध्ये घातलेलं आहे आणि एकदा थोडंसं ऑन अप करून घेतलं की आपली अशा पद्धतीने मस्त अशी शेंगदाण्याची चटणी तयार होती, जी उपासाला चालते. शेंगदाण्याच्या चटणीमध्ये तुम्ही मिरची आणि आलं दोन्ही पण घालू शकता. आणि नेहमीपेक्षा वेगळं असं काहीतरी आज आपण बनवलेलं आहे. साबुदाण्याच्या वड्याऐवजी आपण साबुदाण्याचे चीज बॉल बनवलेले आहेत. अगदी लहान मुलंसुद्धा आवडीने हे चीज बॉल खातात आणि आपण शेंगदाण्याच्या चटणीसोबत हे चीज बॉल सर्व केलेले आहेत. तुम्हाला मी आता एक चीज बॉल ओपन करून दाखवते. मस्त असं चीज जे आहे आतमध्ये छान दिसतंय. तर तुम्हालाही असे चीज बॉल बनवायला नक्की आवडेल. रेसिपी ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते. आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.